जालना जिल्ह्यात मागील 5 ते 6 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी बदनापूर आणि अंबड तालुक्यामध्ये 6 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झालेली आहे। त्यामध्ये बदनापूर तालुक्यातील बदनापूर, रोशनगाव, शेलगाव यासह अजून महसूल मंडळ आहे। तर अंबड तालुक्यातील अंबड आणि जामखेड यांचा समावेश आहे। 2 दिवसापूर्वी ज्या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्या परिसरात सध्या मी उभा आहे। याच ठिकाणी आम्ही 2 दिवसापूर्वी पोहोचलो होतो। त्यावेळी याच शेतामध्ये जवळपास गुडघ्याच्या पेक्षाही वर पाणी हे या शेतात साचलेलं होतं आणि ही कपाशी पूर्णतः पाण्याखाली गेलेली होती। आणि आज जर प्रत्यक्षात आपण जर हे चित्र पाहिलं तर पाण्याचा काही प्रमाणात निचरा झालेला आहे, परंतु हे जे कपाशीचं पीक आहे ते पूर्णतः जळून गेलेलं आहे, सडलेलं आहे। आपण पाहू शकता ही कपाशी आपण जर पाहिली तर पूर्णतः या ठिकाणी सडलेली आहे आणि काळी पडलेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचं प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला प्राथमिकदृष्ट्या झाल्याचं दिसून येतंय। एकूणच आपण या पलीकडचं सुद्धा जर शेत जर पाहिलं तर संपूर्ण जो परिसर आहे ज्या ठिकाणी पाणी होतं त्या ठिकाणी ही कपाशी जी आहे ती जळलेली आहे। आपण या शेतकऱ्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। नेमकं कसं होतं, किती नुकसान झालं आहे आणि काय? 4-5 एकरची नुकसान होईल। पुरी जळून गेली तुम्ही पहा ना आता। बरं, हा काय मागणी काय तुमची? काय आता काय सरकार काय करता काय नाही काय माहिती आता। बरं, किती एकर परिसरावर नुकसान झालंय तुमचं? आता 5 एकरच्या वर आहे। पहा ना तुम्हीच पहा ना, ते रोजे किती पावसात गेले तुम्ही, लोक नदी आपलं कंबर इतकं पाण्यात गेले तुम्ही बी। बरं, मग अजून काही पीक आहे का कपाशी सोडून? आहे ना, सोयाबीन आहे, पलीकड सोयाबीन आहे पुरी। बरं, तर नक्कीच आपण पाहू शकतो की जवळपास 4 ते 5 एकर कपाशीचं नुकसान झाल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारने आता नुकसान भरपाई द्यावी, या नुकसानीचे पंचनामे जे आहेत ते तात्काळ करावे। आपण परत एकदा पाहू शकतो की या बाजूला अजूनही या कपाशीमध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आपल्याला या बदनापूर महसूल मंडळात झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या आपल्याला लक्षात येत आहे। हेच शेत नव्हे तर या पलीकडचे सुद्धा अनेक जे शेत आहे आणि या बाजूची सुद्धा जी अनेक जो परिसर आहे त्या सुद्धा शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे ही कपाशी जी आहे ती जळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बदनापूर शहरासह पीर सावंगी, मात्रेवाडी, शेलगाव आणि इतर जी गावं आहेत त्यामध्ये राजेवाडी आहे, रमदुलवाडी आहे आणि बदनापूर शहरालगतचा काही परिसर आहे। या शेतामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला होता आणि अतिवृष्टीची नोंद झाली होती। जवळपास आपण जर आकडेवारी जर एकंदरीत पाहिली तर बदनापूर, रोशनगाव आणि शेलगाव या 3 महसूल मंडळामध्ये 79 मिलीमीटर, अंबड महसूल मंडळामध्ये 88 तर जामखेड महसूल मंडळात 78 मिलीमीटर पाऊस जो आहे तो झालेला आहे। अशाच स्वरूपाचा पावसामुळे ही कपाशी जळालेली आहे। त्यामुळं आता कुठेतरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यात मागील 5 ते 6 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस बरसतोय आणि या पावसाचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी वर्गातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की एकूणच या जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळं मोठी दानादान, मोठी प्रचंड तडाखा जो आहे तो या शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी आता होऊ लागलेली आहे आणि शेतकरी सुद्धा नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच आहे। दीपक पालवे सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।